नमस्कार. रेणुका आर्ट्स आयोजित अभिवाचन स्पर्धेमध्ये मी सौ माया कारगिरवार मुंबई सहभागी होत आहे. लेखिका अरुणा ढेरे लिखित कृष्ण किनारा या पुस्तकातील राधा या कथेचं मी अभिवाचन करीत आहे. राधाकृष्णाच्या प्रेमावर आधारित ही कथा आहे. समुद्रावरची उतरती संध्याकाळ एवढी एकटी असते आणि एवढी अमर्याद असते हे राधेला ठाऊकच नव्हतं. तिची यमुना अशी एकटं करणारी नव्हती. उलट कृष्ण तिच्याबरोबर नसतानाच्या कितीतरी वेळा अशा होत्या की जेव्हा यमुनेपाशी तिने जीवाचं रहस्य उलगडलं होतं. पण हा समुद्र, त्याच्या अफाटपणाला सीमा नव्हती. क्षितिजभर लाटांचा नाच पाहताना राधेचा जीव नुसता घाबरा झाला होता. कुठून कुठे आलो आपण? आत्ता या वयात? आणि कशासाठी? आणि मग एकदम तिला वाटलं की खरंच का आलो आपण इथे? ही तहान, हा भीषण काळाचा आवाज, हे सोनेरी उन्हाला गिळून उसळणारं जीवन, हे तर आपण पाहिलेलंच आहे, अनुभवलं आहे अधूनमधून. तिला एकदम उदास वाटलं. सूर्यानंतरचा उजेड अजून अंधारावर रेंगाळत होता. त्यात त्याची आकृती कशी रेखल्यासारखी दिसत होती. वारा भरून त्याचं उत्तरीय फरफरत होतं. राधेनं उठण्याचा प्रयत्न केला, पण तिला उठताच आलं नाही. तो आला सहजपणे तिच्या शेजारी पायरीवर बसला. तिच्या हातात त्याने बोटं अडकवली. त्या लांब निमुळत्या बोटांना स्पर्श करताना तिला एकदम आपल्या तरुण वयाचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं. कितीदा या बोटांनी तिच्या हातावर मेहंदी रेखली होती, पायांवर अलता काढला होता. कितीदा तरी तिचे ओठ गिरवले होते, तिचे केस फुलवले होते. तिच्या त्वचेचा थरार फक्त त्यांनाच माहीत होता. राधेनं ती बोटं हळूहळू ओढून घेतली आपल्या ओंजळीत आणि मग म्हटलं, बासरी आणली असतीस तर वाजवली असतीस रे पुन्हा. नाही राधे, द्वारकेच्या या समुद्रावर तुला ती नीट ऐकू आली नसती. हा आवाज ऐकतेस ना पाण्याचा? जोर बघ किती आहे वाऱ्यालाही. इथे बासरी वाजायची नाही. आणि माझ्याजवळ आहे तरी कुठे बासरी? म्हणजे म्हणजे वेडाबाई, गोकुळातून निघालो तेव्हा तू जी ती हिसकावून घेतलीस ना, पुन्हा ती माझ्या हातात आली नाही बासरी. आणि मला वाजवायची नव्हती, म्हणून मग मीही ती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तुझ्या निघून जाण्यानंतर केवढा आकांत झाला हे तुला कधी समजलं का रे? राधेचा हा प्रश्न आहे तरी कसा. कृष्णानं तिचा आवाज तपासून पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्यात नुसतं कुतूहल होतं, दुःख नव्हतंच. तपशील नाही कळला म्हणजे मी समजून घेतलाच नाही कधी मुद्दाम. तशी त्याची जरुरी होती खरंच. राधेने त्याची दोन्ही कानशिलं कोंडत त्याचा चेहरा अगदी डोळ्यासमोर धरत म्हणाली, असा निर्दय आहेस हे जसं काही ठाऊकच नव्हतं मला. पण मग इथवर तरी का आले मी? का आले? राधे, सांग ना. आता केस पांढरे झाल्यानंतर, सगळं भोगून सोसून झाल्यानंतर मी आले कशाला इतक्या लांब? तुला हे मी कशाला सांगायला हवं? आपण भेटणं तर भागच होतं. निदान मला तरी अपुरं आयुष्य घेऊन मरता आलं नसतं राणी. माझ्यापाशी काय राहिलं आहे रे तुझं? काय ठेवलं आहेस तू? राधा उसळली आणि त्याच्या पुढ्यात येऊन म्हणाली, घे बघून. हे सगळं दिलं तुला, बाहेरचं दिलं आणि आतलंही. आता काय मागे ठेवलं आहेस तू? आवाज न करता हळूहळू हसत त्यानं तिला आपल्या मिठीत ओढलं आणि म्हणाला, मी तुझ्या जगण्याची गोष्ट करतो आहे राधे. एकदा दिलंस, सगळं दिलंस, पण त्याच्याबरोबर तू ते कसं घेतलंस आणि ते कुठं ठेवलंस? त्याचं काय केलंस राधे? कशी जगलीस तू त्याच्यासोबत? मला त्या सगळ्या अनुभवांचं देणं आहे अजून. तुला ठाऊक आहे रे सगळं. मला वाटलं नव्हतं, पण तुला सगळं समजलं होतं. होतं ना? सगळं समजलं असं खोटं कसं बोलू तुझ्याजवळ? पुष्कळसं नंतर उलगडलं राधे. कसं? विचारू नकोस राधे.
सुरुवातीला हुरळून जाशील तू, पण मग सगळंच ऐकावं लागेल आणि मग पश्चाताप करशील. डोक्यावरून इतकं पाणी वाहून गेल्यानंतर कसली रे पुराची भीती? खणखणीत ऐकेन मी, सांग. रुक्मिणीनं एका ब्राह्मणाहाती मला पत्र पाठवलं, प्रेमपत्र. तिनं मला बोलावलं होतं, म्हटलं होतं मला घेऊन जा. मी फारसा विचार नाही केला, गेलो आणि तिला घेऊन आलो. तिला शिशुपालाला द्यायचं घाटत होतं. मी तिला माझ्या बळावर जिंकून घेऊन आलो. तिला घेऊन रथ दौडत होता माझा आणि ती एका स्वप्नील तंद्रीमध्ये होती. तिचा तो धुंद चेहरा पाहून मला तू आठवलीस राधे, एकदम तूच. स्त्री किती उत्सुक होऊ शकते, किती अर्पण करू शकते आणि भावनेच्या एका विलक्षण झोक्यावर किती उंच टोकाला जाऊ शकते, हे मी फक्त तुझ्यातच पाहिलं होतं राधे. रुक्मिणीची धुंदी काही खोटी नव्हती, पण तुझ्या इतकी धुंदावलेली दुसरी कुणी स्त्री मी नाही पाहिली. पुढे अगदी आजपर्यंत नाही पाहिली. धन्यवाद.